हाय एव्हरीवन, आकाश दिस साइड. सो या सिरीज मधल्या लास्ट एपिसोड मध्ये आपण बघितलं की शेल स्क्रिप्टिंग म्हणजे नक्की काय असतं, शीबँग काय आहे आणि एखादी शेल स्क्रिप्ट लिहिताना काय काय गोष्टींची काळजी घ्यायची आहे. जर तुम्ही लास्टचा व्हिडिओ बघितला नसेल तर आय वुड स्ट्रॉंगली रेकमेंड की या व्हिडिओच्या आधी लास्टचा व्हिडिओ नक्की बघा, सो दॅट या व्हिडिओमध्ये आपण ज्या ज्या गोष्टी करणार आहोत त्या तुम्ही इझिली रिलेट करू शकता आणि अंडरस्टँड करू शकता. सो हा व्हिडिओ आपला 2 पार्टचा व्हिडिओ असणार आहे, ज्याच्यामध्ये ह्या पार्टमध्ये आपण लिनक्सच्या काही बेसिक कमांड्स बघणार आहोत, जसं की टच कमांड कशी यूज करायची, कॅट कमांड काय करते. अलॉंग विथ दॅट आपण VI किंवा विम हा एडिटर देखील बघणार आहोत आणि त्याच्या काही बेसिक कमांड्स देखील बघणार आहोत. आणि ह्याच्या नेक्स्ट पार्टमध्ये फाईल आणि फोल्डरच्या परमिशन्स लिनक्समध्ये कशा हँडल करायच्या किंवा कशा रीड करायच्या हे आपण बघणार आहोत. सो जर चॅनलवरती तुम्ही फर्स्ट टाइम येत आहे किंवा जर तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर कन्सिडर सबस्क्रायबिंग आणि मेक शुअर ह्या व्हिडिओचा फीडबॅक तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्याल. सो विदाउट फर्दर अड्यू लेट्स गेट स्टार्टेड विथ दिस वन. सो आता ज्यावेळेस पण तुम्हाला लिनक्समध्ये एखादी नवीन फाईल ज्यावेळेस क्रिएट करायची असेल त्यावेळेस आपल्याकडे एक कमांड आहे टच. ही टच नावाची कमांड काय करते की एक नवीन फाईल क्रिएट करते. फॉर एक्झाम्पल जर समजा मला इथे demo.txt नावाची जर फाईल बनवायची असेल तर इथे मी काय केलं, टच आणि त्याच्यानंतर मग माझं फाईल नेम अँड आय प्रेस एंटर. हे केल्यानंतर जर मी ls केलं जे लिस्ट करेल की ह्या पर्टिक्युलर फोल्डरमध्ये कोणत्या कोणत्या फाईल्स आहेत, ते केल्यानंतर तुम्ही इथे बघाल की इथे demo.txt नावाची एक फाईल क्रिएट झाली. सिमिलरली जर समजा मला अजून एक फाईल क्रिएट करायची आहे, टच आकाश कांबळे .pdf आणि जर मी पुन्हा एंटर केलं तर तुम्ही बघाल की अजून एक फाईल क्रिएट झालेली असेल. सो आकाश कांबळे .pdf नावाची एक फाईल क्रिएट झाली आणि demo.txt नावाची एक फाईल क्रिएट झाली. आता हा एक वे झाला की ज्याने आपण एक नवीन फाईल क्रिएट करू शकतो. सो आता जर समजा कोणाला जर काही कन्फ्युजन असेल की ही टच कमांड काय करते हे माहित नाहीये किंवा ls ही कमांड काय करते ते देखील माहिती नाही, जर समजा तुम्हाला ह्याच्याबद्दल जर काही हेल्प हवी असेल आणि जर तुम्हाला गुगल जर नसेल करायचं तर त्याच्यासाठी सुद्धा लिनक्समध्ये कमांड आहे मॅन नावाची, विच इज मॅन्युअल. म्हणजे जी कोणती कमांड जर तुम्हाला त्या कमांडबद्दल काही डिस्क्रिप्शन हवं आहे, ती कमांड काय करते, कशी वर्क करते हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही मॅन ही कमांड यूज करू शकता. सो आता ही कशी यूज करायची की मॅन हा वर्ड लिहायचा आणि त्याच्यासोबत जी कोणती कमांड मला एक्सप्लोर करायची आहे, फॉर एक्झाम्पल जर मला टच ही कमांड जर एक्सप्लोर करायची आहे किंवा टच या कमांडबद्दल जर मला माहिती हवी आहे तर मॅन आणि टच हे मी लिहिणार आणि त्याच्यानंतर आय प्रेस एंटर. सो आता तुम्हाला इथे दिसेल ज्यावेळेस तुम्ही मॅन टच ही कमांड रन करता त्यावेळेस टच या कमांडबद्दल ज्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ही टच कमांड एक्झॅक्टली करते काय आणि ती टच कमांड यूज करताना कोणते कोणते पॅरामीटर्स, ॲडिशनल पॅरामीटर्स पण आपण यूज करू शकतो, ह्याचं एक डिस्क्रिप्शन तुम्हाला मिळेल. आणि ह्या डिस्क्रिप्शन मधून बाहेर येण्यासाठी आय प्रेस कंट्रोल Z. आता हेच जर मला ls किंवा cd या कमांड बद्दल जर डिस्क्रिप्शन हवं असेल किंवा जर मला ही कमांड माहिती नाहीये की कशी वर्क करते तर त्याच्यासाठी मी काय करेन की मॅन टाईप करेन आणि त्याच्यानंतर मग माझी कमांड फॉर एक्झाम्पल ls आणि आय प्रेस एंटर. हे केल्यानंतर तुम्हाला ह्या कमांडचं एक डिस्क्रिप्शन दिसेल. फॉर एक्झाम्पल ls काय करतं की आपला जो एक्झिस्टिंग फोल्डर आहे त्या फोल्डर मधल्या जेवढ्या पण फाईल्स किंवा फोल्डर्स आहेत त्याची एक लिस्ट आपल्याला डिस्प्ले करते. सो इकडे पण तुम्हाला सेम कंटेंट दिसेल. सो दिस वे तुम्ही मॅन कमांड यूज करून विदाउट युजिंग गुगल म्हणा किंवा विदाउट युजिंग ChatGPT लोकली तुम्ही एखाद्या कमांडचं डिस्क्रिप्शन फाइंड आउट करू शकता आणि एखादी कमांड काय करते हे देखील बघू शकता. ओके, नाव बिफोर मुव्हिंग फॉरवर्ड ज्यावेळेस तुम्ही एखाद्या सर्व्हरमध्ये काम कराल त्यावेळेस तुम्हाला नेहमी कमांड लाईन इंटरफेस वरच काम करायचं, त्यावेळेस तुम्हाला व्हिज्युअल इंटरफेस नाही मिळणार. त्यावेळेस जर तुम्हाला एखादी फाईल एडिट करायची असेल, क्रिएट करायची असेल किंवा डिलीट करायची असेल, हे जेवढे पण ऑपरेशन्स आहेत ते सगळे ऑपरेशन्स तुम्हाला कमांड लाईननेच करायचे. आणि हे कमांड लाईनचे ऑपरेशन करताना फॉर एक्झाम्पल फाईल क्रिएशन, फाईलला एडिट करणं किंवा फाईलमध्ये कंटेंट ॲडिशन करणं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला एडिटरची पण गरज असणार. आता लिनक्समध्ये बाय डिफॉल्ट एक लाईट वेट बट पॉवरफुल असा एक एडिटर आहे विच इज VI. इनिशियल इयर्समध्ये VI नावाचा एक कमांड लाईन एडिटर लॉन्च झाला होता ज्याला आपण म्हणतो व्हिज्युअल एडिटर.
आणि त्याच्यानंतर विम ह्या नावाचा अजून एक एडिटर लॉन्च झाला, विच इज लाईट वेट बट पॉवरफुल दॅन दी VI एडिटर. सो लिनक्समध्ये किंवा एखाद्या सर्व्हरमध्ये ज्यावेळेस तुम्हाला कोणतीही फाईल एडिट करायची असेल त्यावेळेस तुम्हाला कमांड लाईन इंटरफेसच यूज करायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला विम एडिटर हा यूज करावा लागेल. सो आता थोडेसे बेसिक्स अंडरस्टँड करूया विम एडिटरचे. सो द फर्स्ट अँड फॉरमोस्ट आपल्याला पहिलं त्याचं व्हर्जन बघावं लागेल. सो व्हर्जन बघण्यासाठी मी टाईप करेन VI-- व्हर्जन. आता इकडे बघाल की तुम्हाला दिसताना तो दाखवेल विम, कारण VI बोला किंवा विम बोला, VI इज बेसिकली दी ओल्डर व्हर्जन अँड विम इज बेसिकली दी इम्प्रूव्ड व्हर्जन ऑफ दी VI एडिटर. सो इकडे तुम्हाला व्हर्जन दिसेल. हे सिमिलरली जर मी एखाद्या AWS इन्स्टन्समध्ये जर बघितलं, फॉर एक्झाम्पल मी सध्या आहे एका EC2 इन्स्टन्समध्ये आणि ह्या EC2 इन्स्टन्समध्ये जर मी सेम कमांड जर रन केली vim-- व्हर्जन, तर तुम्हाला सिमिलर आउटपुट मिळेल. VI इम्प्रूव्ड 9.1 व्हर्जन आणि माझ्या लोकल मशीनमध्ये किंवा माझ्या मॅकबुकमध्ये पण सेम व्हर्जन तुम्हाला दिसेल. सो दिस इज अ इम्प्रूव्ड व्हर्जन ऑफ दी VI एडिटर. आता फॉर दोज हु आर वंडरिंग की हा EC2 इन्स्टन्स कसा क्रिएट केला, सो वी हॅव अ प्लेलिस्ट ऑन EC2 इन्स्टन्सेस. सो जर तुम्हाला देखील EC2 इन्स्टन्समध्येच सगळ्या गोष्टी करायच्या असतील, लिनक्सच्या कमांड्स जर ट्राय आउट करायच्या असतील, सो मेक शुअर की तुम्ही ती सिरीज बघाल आणि त्याच्यामध्ये आपण एक्सप्लेन केले की एक नवीन EC2 इन्स्टन्स कसा क्रिएट करायचा आणि त्याच्या रिलेटेडचे काय काय कॉन्सेप्ट्स आहेत. नाव मुव्हिंग फॉरवर्ड, आता आपण टच ही कमांड यूज करून देखील एक नवीन फाईल क्रिएट केली आणि त्याच्यासोबत आपण विम ह्या कमांडने देखील एक नवीन फाईल क्रिएट करू शकतो. सो त्याच्यासाठी आपल्याकडे कमांड आहे विम आणि मग फाईलचं नाव. आता इथे फाईलचं नाव मी देतो फाईल विथ vim.txt. आता ही कमांड रन केल्यानंतर आपण ह्या फाईलमध्ये एंटर झालो आहोत. पण ह्या फाईलमध्ये एंटर झाल्यानंतर इमिडिएटली तुम्ही ह्याच्यामध्ये काही एक इन्सर्ट करू शकत नाही. विममध्ये ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस आपल्याला काही कमांड फॉलो करावे लागतात. कमांड म्हणजे काय, जर मला या फाईलमध्ये जर लिहायला सुरुवात करायची असेल किंवा मला एखादा कंटेंट याच्यामध्ये जर इन्सर्ट करायचा असेल तर मला पहिल्यांदा I प्रेस करावा लागेल. सो I प्रेस केल्यानंतर तुम्ही बघाल की इकडे बॉटमला हा इन्सर्ट मोडमध्ये गेलेला आहे. हा ज्यावेळेस इन्सर्ट मोडमध्ये असेल त्याच वेळेस आपण ह्या फाईलमध्ये लिहू शकतो. सो आता मी इन्सर्ट मोडमध्ये आहे. सो लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं की कोणत्याही शेल स्क्रिप्टची स्टार्टिंग होते हॅश देन एक्सक्लेमेशन विच इज शीबँग /bin/bash. ह्याच्यानंतर आपण लिहूया इको आणि इकडे एक टेक्स्ट देऊया माय नेम इज आकाश कांबळे. सो आता इको काय करेल की ही जी पण आपण लाईन दिलेली आहे ती लाईन आपल्याला कमांड लाईनवर प्रिंट करेल. आता आपण फाईलमध्ये कंटेंट तर ऍड केलेला, आता हा कंटेंट सेव्ह पण करावा लागतो. ज्यावेळेस आपण विंडोज किंवा कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टममध्ये एक नवीन फाईल क्रिएट करतो ती फाईल आपल्याला सेव्ह देखील करावी लागते. सो सिमिलरली विम एडिटरमध्ये ज्यावेळेस तुम्हाला एखादी फाईल सेव्ह करायची असेल त्यावेळेस पहिल्यांदा तुम्हाला या इन्सर्ट मोडमधून बाहेर पडायचं. त्या इन्सर्ट मोडमधून बाहेर पडण्यासाठी पहिला एस्केप प्रेस करायचा आणि त्याच्यानंतर आपण लिहितो कोलन आणि मग W. आता कोलन W काय करेल की ही फाईल सेव्ह करेल. सो आता जर मी प्रेस एंटर केलं तर इथे तुम्हाला दिसेल की 44 बाईट रिटर्न, म्हणजे जो पण कंटेंट मी ऍड केलेला आहे तो आता सेव्ह झालेला. आणि हेच जर मला या फाईलमधून बाहेर जायचं असेल तर मी काय करेन की कोलन W आणि Q. आता WQ का केलं की W आपण बघितलं सेव्हिंगसाठी आणि Q क्विटसाठी, म्हणजे ह्या फाईलमधून बाहेर पडण्यासाठी. सो इफ आय प्रेस एंटर तर तुम्ही बघाल की मी या फाईलच्या बाहेर आलेलो आहे. आणि जर मी आता पुन्हा जर ls केलं तर तुम्हाला इकडे दिसेल फाईल विथ vim.txt. दॅट मीन्स ही नवीन फाईल क्रिएट झालेली आहे. सो जस्ट टू रिवाइज आपण काय केलं की विमने आपण एक फाईल क्रिएट केली, फॉर एक्झाम्पल फाईल विथ vim2.txt देतो. ह्याच्यानंतर आपण एडिटिंग मोडमध्ये जाण्यासाठी किंवा या फाईलमध्ये कंटेंट ऍड करण्यासाठी आपण I प्रेस केलं. I प्रेस केल्यानंतर आपण इन्सर्ट मोडमध्ये गेलो. त्याच्यानंतर आपण कंटेंट ऍड केला जो पण आपल्याला पाहिजे होता तो. इन्सर्ट केल्यानंतर जर मला सेव्ह करायची असेल ही फाईल तर त्याच्यासाठी पहिला मला एस्केप प्रेस करावा लागणार आणि त्याच्यानंतर कोलन W केल्यानंतर ही फाईल सेव्ह होईल. आणि त्याच्यासोबत जर मला सेव्ह आणि जर क्विट करायची असेल, म्हणजे काय सेव्ह आणि जर फाईलमधून बाहेर पडायचं असेल तर WQ हे प्रेस केल्यानंतर मी बाहेर जाऊ शकतो. सो जर मी आता पुन्हा इथे ls केलं तर तुम्हाला दिसेल की फाईल विथ vim2.txt हॅज बीन क्रिएटेड. सो हे तर झालं फाईल क्रिएशन. आता सो सिमिलरली समजा आता मी या फाईलमध्ये पुन्हा जातो विम आणि फाईल विथ vim2.txt
आणि याच्यामधलं जर मला कंटेंट डिलीट करायचं असेल तर मी डायरेक्टली बॅकस्पेस नाही दाबू शकत. अगेन मला एडिटिंग मोडमध्ये जावं लागेल आणि एडिटिंग मोडमध्ये जाण्यासाठी मी पुन्हा आय प्रेस करेन. आय प्रेस केल्यानंतर जे पण आपल्या कीबोर्डवरचे ॲरोज आहेत, ॲरोज वापरून आपल्याला त्या लाईनवर जावं लागेल आणि त्या लाईनवर गेल्यानंतर मग मी तो कंटेंट डिलीट करू शकतो युजिंग बॅकस्पेस. आणि पुन्हा सेव्ह करण्यासाठी एस्केप :WQ आणि मग प्रेस एंटर. आता या फाईलमध्ये जो कंटेंट आहे तो विदाउट गोईंग इन टू दॅट फाईल कसा बघायचा, तर त्याच्यासाठी आपल्याकडे कमांड आहे कॅट आणि मग फाईल नेम. आता तुम्हाला दिसेल की कॅट ही कमांड यूज करून ह्या फाईलमध्ये जो पण कंटेंट आहे तो आपण स्क्रीनवरती प्रिंट करू शकतो. म्हणजे मी इनिशियली काय केलं की मी विम ही कमांड रन केलेली आणि त्याच्यानंतर मी फाईल ती ओपन करून त्याच्यामध्ये चेक केलं. बट विदाउट ओपनिंग दॅट फाईल जर मला या फाईलमधला कंटेंट बघायचा असेल तर मी कॅट ही कमांड यूज करेन. ओके, सो आता ह्या फाईलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मल्टिपल लाईन दिसत. फॉर एक्झाम्पल ही एक इथे लाईन आहे, ही इकडे एक लाईन आहे, बट ह्याचे नंबर्स आपल्याला दिसत नाही आहेत. सो हे नंबर्स शो करण्यासाठी आपल्याकडे कमांड आहे :set number. हे केल्यानंतर तुम्हाला विममध्ये तुम्हाला लाईन नंबर पण दिसायला लागतील 1, 2 आणि 3. आणि हेच जर समजा मला एका स्पेसिफिक लाईनवर जायचं असेल, कारण ॲरोने जर तुमच्याकडे 100 किंवा 1000 लाईनची जर शेल स्क्रिप्ट असेल तर ॲरोने त्या लाईनपर्यंत जाण्यासाठी खूप डिफिकल्ट होईल. सो त्याच्यासाठी आपण डायरेक्टली जर मला एखाद्या लाईनवर जायचं असेल तर मी देऊ शकतो आणि 3, म्हणजे मला या थर्ड लाईनवरती जायचं आहे आणि मग प्रेस एंटर. सो इमिडिएटली मी त्या थर्ड लाईनवरती जाईन. सो आतापर्यंत आपण विम रिलेटेड काय काय गोष्टी बघितल्या की जर विदाउट युजिंग टच कमांड जर मला फाईल क्रिएट करायची असेल तर आय विल राईट विम आणि मग फाईल नेम .txt. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये जर मला डेटा इन्सर्ट करायचं असेल तर आय विल प्रेस आय केल्यानंतर इन्सर्ट मोडमध्ये जाणार आणि इन्सर्ट मोडमध्ये गेल्यानंतर मी इकडे काही रॅन्डम डेटा एंटर करू शकतो. त्याच्यानंतर जर मला ह्याच शेल स्क्रिप्टमध्ये जर मला लाईन्स इनेबल किंवा लाईन नंबर इनेबल करायचे असतील तर आय विल यूज कमांड :set number, जेणेकरून मला नंबर्स दिसायला लागतील. आणि हेच जर मला एका स्पेसिफिक लाईनवर जायचं असेल तर आणि मग जो पण लाईन नंबर असेल तो. आणि त्याच्यासोबत जर मला ही फाईल सेव्ह करून जर एक्झिट करायची असेल तर मी WQ ही कमांड यूज करेन. सो ह्या काही बेसिक कमांड्स आहेत विमच्या ज्या तुम्हाला माहिती असायला हव्या. ओके, सो ह्या तर झाल्या लिनक्सच्या काही बेसिक कमांड्स आणि विम एडिटर नक्की काय आणि कसा यूज करायचा. सो चला आता एक नवीन शेल स्क्रिप्ट क्रिएट करूया आणि ती शेल स्क्रिप्ट रन करूया. टू क्रिएट अ शेल स्क्रिप्ट आय एम गोइंग टू यूज विम आणि मग फाईल नेम demo.sh. याच्यामध्ये पहिला आपण शेबँग लिहितो विच इज हॅश, मग !bin/bash आणि मग इको दिस इज आकाश कांबळे आणि सेव्ह करण्यासाठी WQ. I'll exit from this. आता ही शेल स्क्रिप्ट रन करण्यासाठी आपल्याकडे कमांड आहे ./demo.sh. सो आता ही कमांड रन केल्यानंतर आपल्याला इकडे एरर दिसतोय की परमिशन डिनाइड demo.sh. दॅट मीन्स ही फाईल ॲज अ प्रोग्राम रन करण्यासाठी आपल्याकडे इनफ परमिशन नाही आहे किंवा ह्या फाईलला इनफ परमिशन नाही आहेत. सो हे अंडरस्टँड करण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लिनक्समध्ये फाईल परमिशनचा फंडा कसा वर्क करतो. सो दिस वॉज इट फॉर दिस पार्ट ऑफ द व्हिडिओ. नेक्स्ट व्हिडिओ ह्याचं कंटिन्युएशन असणार आहे ज्याच्यामध्ये आपण फाईल परमिशन्स बघणार आहोत की लिनक्समध्ये नक्की कशा वर्क होतात आणि त्याच्यामध्ये chown आणि chmod ह्या ज्या 2 कमांड्स आहेत त्या कशा यूज करायच्या आणि त्या यूज करून फाईलच्या परमिशन आणि फाईलचा ओनर कसा चेंज करायचा हे आपण बघणार आहोत. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि मेक शुअर की कमेंटमध्ये तुम्ही तुमचा फीडबॅक नक्की द्याल आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो दिस वॉज इट फ्रॉम माय साईड. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.